हाय गाईज, आज बनवतो आपण चिकनची रेसिपी. ती कशी बनवतात ते बघूया, काय बनवतात ते पण बघूया. त्यासाठी इथे आपण चिकन घेतलेलं आहे. त्यात आपण आता आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा ठेसा घेतलेला आहे. हळद घेतो आपण त्यात. लिंबू. आता त्याला लिंबू पिळूया आपण. आता आपण ते एकत्र करून घेऊया. चिकनला सगळं लावून घेऊया. हळद काळा आहे ना, तोडला म्हणजे आता आपण हे शिजायला ठेवू. आपण इथं आता गॅस पेटवतोय. चिकन ठेवूया. त्यावर आपण चिकनचा टोप ठेवतोय. तो आपण शिजवून घेणार आहोत. हो, शिजायला ठेवूया. पाणी नाही घातले आपण. शिजवून घेऊया. असंच ठेवू, बारीक करू. बारीक गॅसवर ठेवलेलं आहे. बारीक करून घेऊया. इथे आता आपण एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि थोडेसे इथे आपण काजू घेतलेले आहेत. ते आपण बारीक करून घेतोय आता. कढई तापवायला ठेवली, त्यात आपण टाकतोय थोडंसं तेल. हे सगळं भाजून घेऊया. आता आपण त्यात कांदा, टोमॅटो आणि काजू असे भाजून घेणार आहोत. आता ह्याचा कलर पण चेंज होत चाललाय, असं ते भाजतंय. ते चिकन पण आपलं शिजतंय. हे बघा, एक साईडला आपलं चिकन शिजतंय. त्यात आपण पाणी बिणी काही टाकलं नव्हतं. नाही नाही, असंच ठेवलंय. तर कालवलं आणि ठेवलं त्याला. त्याच्याच पाण्यात आपण शिजवतो. चिकनला सुट्टं पाणी ना, त्यातच शिजवतो. इथे आता आपलं झालेलं आहे भाजून. त्याला आता आपण खाली ठेवतो. इथे थंड करून घेऊया आता आपण ह्याला. हे आपण थंड झालं ना की बारीक करून घेऊया. थंड होऊन दे. इथे आता आपण वाटण करून घेतलेलं आहे. म्हणजे आधी ते थंड केलं आहे, मग त्याला बारीक केलेलं आहे. तसंच इथे आता आपण कढई तीच तापवायला ठेवली आहे, ज्यात आपण भाजून घेतलेलं आहे. आणि त्यात आपण आता तेल टाकतोय पुन्हा. इथे तर आपण तेल पहिले तापवून देऊया. हे तापवून घेऊया.
आता आपण त्यात टाकतोय वाटण जे आपण करून घेतलेलं आहे. मग धुवून घेऊया. गॅस वाढवते जरा, तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेते. आता आपण त्यात टाकतोय आपला घरगुती मसाला घरगुती, थोडासा चिकन मसाला, त्यात आपण एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया. म्हणजे एक साईडला आपलं चिकन पण शिजलेलं आहे. थोडंसं पाणी घेऊ आपण, त्याच्यात एक मसाले जळतील. थोडंसं मिक्सर धुतलेलं म्हणजे मगाशी वाटण केलेलं त्यातलंच पाणी घेतलेलं आहे. आता आपण त्यात टाकतोय चवीनुसार मीठ. त्याला तेल सुटायला लागलं. आता आपण जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते आपण त्यात टाकून घेऊया. आपण आता हे एकत्र करून मिक्स करून घेऊया आधी, म्हणजे सगळ्या चिकनला लागेल ते. झाकण ठेवूया. 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. इथे 2 मिनिटं झाले तर आपण झाकण काढून घेतो त्याच्यावरचं. झालं आपलं. कोथिंबीर घालते. आता आपण टाकूया त्यावर कोथिंबीर.
एकदम सुकं आहे आपलं. इथे आता आपलं सुकं चिकन असं रेडी झालेलं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि तसं सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.